पुण्याची महापालिका जनतेसाठी की बिल्डरसाठी हा प्रश्न पुणे लोक विचारतोय। खराडीमध्ये जे घडलं ते फक्त कारवाई नव्हे तर प्रशासनाच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह आहे। पुणे शहरातील खराडी परिसरात एका बड्या बिल्डरच्या खासगी भूखंडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेची पूर्ण यंत्रणा राबवली गेली। तब्बल 1,85,000 चौरस फुटांवरील कच्चे पक्के शेड आणि बांधकाम हटवण्यात आले। सकाळी 6 वाजल्यापासून मोठा फौजफाटा, पोलीस बंदोबस्त आणि यंत्रणा तैनात होती। पण प्रश्न असा आहे, ही जागा सार्वजनिक नव्हती, ती जागा होती एका खासगी बिल्डरची। मग महापालिका एवढ्या तत्परतेने का धावली? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कारवाई झाली तेव्हाच महापौर आणि उपमहापौर निवडणुकीची लगबग सुरू होती। योगायोग म्हणायचं की नियोजन। ज्या शहरात रस्त्यांवरील अतिक्रमण वर्षानुवर्षे हटत नाहीत तेथे खासगी बिल्डरच्या जागेसाठी एवढी तत्परता कशी? आयुक्त नवल किशोर राम म्हणतात, जर कोणाची खासगी जागा मोकळी करून देण्यासाठी कारवाई केली असेल तर माहिती घेऊन कारवाई केली जाईल। पण इथेच खरी गंमत आहे। अतिक्रमण विभाग म्हणतो बांधकाम विभागाच्या आदेशाने कारवाई केली जाईल, बांधकाम विभाग म्हणतो तक्रारीनुसार अतिक्रमण विभागाने कारवाई केली जाईल। म्हणजे नेमका आदेश दिला कोणी, जबाबदारी घेणार कोण? महापालिका आणि पोलीस प्रशासन एका बिल्डरसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय कसे? पण एकही लोकप्रतिनिधींनी जाब विचारला नाही। ही शांतता नेमकी कोणासाठी? महापालिका जनतेच्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करते का? खासगी बिल्डरसाठी नियम वेगळे का आहेत? निवडणुकीच्या दिवशीच कारवाई का करण्यात आली? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही कारवाई कायद्याची होती का दबावाची? पुणे लोक प्रशासनाला स्पष्ट विचारताय, जर नियम सर्वांसाठी समान असतील तर ही तत्परता सर्वसामान्यांसाठी का दिसत नाही?